बस झालं, पुरे झालं, बस झाला, हा तमाशा पुरे झाला. चल मंजिरी चल, आता या घरामध्ये तू इथे राहायचं नाहीस. या घरातल्या माणसांची या घराशी तुझा संबंध कायमचा तुटला. आणि शालिनी ते तुम्हालाही सांगतो, तुमच्या घरातल्या कुठल्याही माणसाने आमच्या घराशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नये. प्लीज प्लीज. चल म्हणजे. आणि हो शालिनी, ते तुम्ही मला शब्द दिला होता की तुमच्या उपस्थितीमध्ये मंजिरीला इथे काहीही त्रास होणार नाही म्हणून, पण तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाहीत. चल मंजिरी चल. एक मिनिट सरनाईक साहेब, तुम्ही एक गोष्ट विसरताय. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात उभे राहून तुम्ही या अशा ऑर्डर सोडू शकत नाही. मला चांगलं माहिती आहे घर तुमचं आहे, कारण काही दिवसांपूर्वी हे घर लिलावात निघालं होतं तेव्हा मीच पैसे फेकून तुमचं घर वाचवलं होतं. तेव्हा घराचं मोठेपणा मला नका सांग. तुम्ही फेकलेला प्रत्येक पैसा परत केलाय मी तुम्हाला, व्याजासकट. आणि तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्यावर उपकार नव्हता करत. तुमच्या मुलीच्या व्यभिचाराची परतफेड करत होता. या माणसाची अजिबात बोलायची माझी इच्छा नाहीये. चल मंजिरी, पाणी डोक्यावरून जात चाललंय, आता इथे थांबण्याचं काहीही कारण नाहीये. चल चल चल, निघ निघ. थांबा बाबा, मी हे घर सोडून कुठेही येणार नाहीये. माप ओलांडून मी या घरात आले. आता जाईन तर 4 माणसांच्या खांद्यावरूनच. मंजिरी प्लीज बाबा, मी निर्णय घेतलाय. काय चाललंय काही कळत नाही मला. म्हणजे आजपर्यंत माझ्याशी भाऊजी जे काही वागले आणि आता मगाशी जे काही वागले, यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. नाही म्हणजे माझ्याशी वाईट नाही वागले, ते चांगलंच वागले. पण मी मंजिरीचा विषय काढला ना, तेव्हा तो विषय त्यांनी शिताफीने टाळला. दुसरा विषय काढू. माझ्यासाठी आतापर्यंत भाऊजी आणि मंजिरी म्हणजे मेड फॉर ईच अदर असं कपल. मी बघितलं ते चित्र काहीतरी मला वेगळंच दिसलं. हेच समजून घेण्यात चूक करतोयस तू. आज तू जे काही पाहिलंस ना, ते चित्र नव्हतं, तो आरसा होता. आणि आरसा नेहमी सत्य तेच दाखवतो. म्हणजे सुहास, म्हणजे काय ते तुला चांगलंच कळलंय. जाऊ दे ना, आता आपण आणखीन खोलात नको शिरायला. आपल्याला फक्त त्रासच होईल. हे बघ, जे काही आहे ते असं आहे. सुहास, तूच विचार कर, तुझ्यासारख्या तिराहिताला इतक्या पटकन हे जाणवलं. त्याच्याबरोबर दिवस रात्र 24 तास राहणाऱ्या माणसांना किती त्रास होत असेल याचा. आणि आमचं सुद्धा जाऊ दे, पण मंजिरी आणि त्या तान्हा बाळाचा तरी विचार कर. जिथे इतकं तान्हा बाळ असतं ना, तिथे घरात शांतता हवी, आनंद हवा, आजूबाजूला समाधान हवं. ते सगळं तर जाऊ दे, इथे तर काहीतरी भलतच चाललंय. आणि तरी तुला माहितीये, मंजिरीची मुलगी इतकी गोड आहे, इतकी शांत आहे. इतकं सगळं छान असूनही सत्यजितचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. सुहास, जाऊ दे ना, आपण बोलत राहिलो तर विषय आणखीन वाढत राहील आणि तुझ्या डोक्याला उगीच त्रास होत राहील. That's okay, Priya. But I was really shocked. शॉक? वेड लागायची पाळी आली. सुहास, मी म्हणूनच तुला सांगते, सुहास प्लीज मला इकडनं घेऊन जा.
बाहेर काढ मला या घरातून. इथे आणखी काही दिवस राहिले ना तर वेळ लागेल मला. आणि मी हे नुसतं तोंड टेकलं बोलत नाहीये. आय मीन इट. मला खरोखरच वेळ लागेल. हो, शांत होतो आधी, शांत. सुहास, आपण करूया ना लग्न? हो, अगदी लवकरात लवकर. बाबा तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ. सगळं नीट होणार आहे. प्रत्येक जण मला हेच सांगतं की सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. अरे नीट होणार कधी सगळं? तसं काय चुकलं मंजरी? म्हणून सगळं यातना तुला भोगावं लागतं. यात चूक कुणाचीच नाहीये बाबा, न माझी न यांची. चूक असलीच तर ती फक्त माझ्या नशिबाची आहे. बाळा, नशिबावर विसंबून राहण्याची परिस्थिती नाहीये आता. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, लक्षात ठेव कायम. तुम्ही तरी किती करणार माझ्यासाठी बाबा? जेवढं होईल तेवढं सगळं. बाप आहे मी तुझा, जन्म दिला मी तुला. पण शेवटी माणूसच आहात ना. तुम्ही कितीही केलं माझ्यासाठी तरी ते कधीपर्यंत पुरणार मला? द्यायचं तर त्या परमेश्वराने द्यावं, तसं त्याने दिलंही आहे. अन्याय नाही केला माझ्यावर. एवढं चांगलं सासर दिलंय, खूप प्रेम करणारा नवरा दिलाय. आणि त्या नवऱ्याला संशय वृत्तीही दिलीये. पण मी लग्न केलंय ना त्यांच्याशी बाबा, आणि म्हणूनच त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या गुणांसकट मी त्यांना आपलंसं केलंय. एवढी कधी मोठी झालीस मंजिरी? लहानपणापासून तू समजूतदार होतीसच, पण आता विचारांचा पोक्तापणा सुद्धा आलाय तुझ्यात. कारण तुमचे संस्कार आहेत माझ्यावर बाबा. माझं एक ऐकाल बाबा, तुम्ही नका लक्ष घालू या सगळ्यात. ही माझी लढाई आहे आणि ही मला एकटीनेच लढली पाहिजे. पण या लढाईत मला जास्त बळ आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात. हा. हो शोना, आता क्लास नाही द्यायचं बाबाला, झोपायचं आता, गाऊ कलायची. हा, आम्ही नाहीच क्लास देत बाबाला. छान बाळ आहोत ना आम्ही. हो गोष्ट ना, झोपायचं आता, बाबाला त्रास नाही द्यायचा. आम्ही नाहीच देत त्रास बाबाला. झोपली का? नाही अजून, झोपेल पण आत्ताच पाण्यात ठेवले तिला. मला परवानगी आहे ना तुझ्या लेकीला हात लावायची? असं वाकडत का शिरते साई? नाही, अजूनपर्यंत तरी माझ्यावर कुठली बंधनं घातली नाहीयेस तू. पण तुझा काही नेम सांगता येत नाही रे. तू कधीही कुणावरही कुठलीही बंधनं घालू शकतोस. म्हणून आधीच परवानगी विचारून घेतली. काही झालं तरी आम्ही उपरे. बाळाची आई जर तुझ्या दृष्टीने उपरी असेल तर मी कोण? या सगळ्यात तुम्हा कोणालाच माझी बाजू कळत नाहीये का? तुम्ही सगळे माझी चूक असल्यासारखे माझ्याशी काय वागताय? अगं चूक तिची आहे, थेरत तिने केली आहे, छेड तिनं खाल्लाय. पुरे सत्या, आधीच या विषयावर खूप चर्चा झाली, आता पुन्हा वाद नकोयत मला. आणि तू कितीही पोटतिडकीने सांगितलंस ना तरी सुद्धा मंजिरी निर्दोष आहे असं माझं मन मला सांगताय. आणि माझ्या बुद्धीलाही तेच पटतंय. मी आजी म्हणून माझ्या नातीबरोबर खेळायला आली. घेऊ तिला? अडवलंय कोणी तुला? धन्यवाद.
परवानगी दिल्याबद्दल. योग मला योग बोलली ना ग, शान माझं बाळ ते. आणखीन एक, तू हे जे नियम बनवलेस ना, मंजिरीने या खोलीत यायचं नाही, तिनं पिल्लूला हात लावायचा नाही, हे असले नियम मला चालणार नाहीत. हा, तिच्यासाठी म्हणतीये, माझ्यासाठी नाही. ही रात्री जागवते आणि दिवसा झोपते. रात्री हिला वारंवार तिच्या आईच्या दुधाची गरज आहे आणि ते तिला मिळायला हवं, कारण तिची गरज ही तुझ्या अहंकारापेक्षा जास्त महत्वाची. तेव्हा रात्रीचं बाळ मंजिरीकडेच राहील. तुला काय वाटतं, तुझा काय निर्णय आहे, हे सगळं तू तुझ्याकडेच ठेव. पण दिवसा त्या बाईची काळी सावली माझ्या मुलीवर पडता कामा नये. हे सुद्धा तूच ठरवणार. मुलीचा बाप ठरवणार. किती ते एवढ्याच्या गोण्यात केवलं पाणी. नको नको नको, काय झालं, भूक लागली बाळाला. येते आई येते, मम करायचे झोपायचं. केवढी रडती बघा ना. नाही ना ग बाबा. वहिनी मी घेऊ, मांडीवर घेऊ मी. घ्या की घ्या. सावकाशी तर मानेखाली हात घ्यायचे. इथे इथे दुसरा हात इथे. उगी उगी उगी, अगं केवढं लागते ते पिल्लू. उगी उगी रे उगी उगी. ओ काय झालं माझ्या बाळाला. अरे बापले. हा कस ग माझ्या शोन ते ग बाय. अगं बाई वंस, अहो शांत झाली किती तुम्ही घेतल्यावर. काय जादू केली. मग हाय कुणाच्या मांडीवर. खरं सांगू का, तुम्ही अगदी प्रेमाने घेतलं ते कळलंय तिला. काय ग. हो म्हण. असेल कदाचित, पण एवढं लहान बाळ मी पहिल्यांदाच मांडीवर घेतलं. सत्य आणि गौरांग लहान होते ना, तेव्हा मला अक्कल नव्हती, म्हणून मी त्यांना मांडीवर घेऊ नाही शकले. वहिनी हिला असं मांडीवर घेतलं आणि जाणवलं की आईपणाचं सुख काय असतं हे अनुभवायचंच राहून गेलं. या सुखाला मुकले ग मी. वंस, अहो असं काय बोलताय. ही जशी आमची आहे तशी तुमची नाहीये का. तुमचीच तर आहे. हो ना, मग हिचं नाव मीच ठेवणार. ते तुम्ही काय ते चिठ्ठ्या बिट्ट्या टाकल्या होत्या ना, ते इसरून जा. माझ्या लक्ष्मीचं नाव म्याच ठेवणार आहे. मला हो म्हणायला आवडलं असतं वंस, पण तुम्हाला माहिती आहे ना, सध्या तरी हिच्या बाबतीतले सगळे निर्णय सत्यजित मुधोळ करत घेत आहेत. मी बोलेन त्याच्याशी. मला नाही वाटत तो मला नाही म्हणेल, निदान या बाबतीत तरी. ते काय बी असो, पण हिचं नाव मीच ठेवणार. हो की नाही ग माझी अंबाबाई. संखे, हो संखे जी, आमचे मित्र मुधोळकर यांच्या घरात मुलगी झाली. आनंदी असतील नाही ते. जी, पण आम्हाला अजिबात वाईट वाटलेलं नाही. त्यात काय वाईट वाटायचंय, आम्हाला अजिबात नाही वाईट वाटलं. पण तुम्ही त्यांना फुलं पाठवली का. नाही पाठवलं साहेब. का नाही पाठवली. साहेब तुम्ही नाराज व्हाल म्हणून नाही पाठवलं. अहो आम्ही कसे नाराज होऊ शकतो. आम्हाला अजिबात नाही वाईट वाटलं. आम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे.
तुम्ही काय करा, त्यांना ताबडतोब फुलं पाठवा. हा? आणि बायकांना फुलं फार आवडतात, त्यांना फुलं पाठवा. हा? आणि यावेळेस फुलवाल्या भाऊंना सांगा की फुलवाले भाऊ, यावेळेसचा हा बुके मूल झाल्याचा आहे, मूल गेल्याचा नाही. पण फार वाईट वागलो ना मागच्या वेळेस. ओके, असं वाईट वागू नये. जा जा, फुलं घेऊन जा. जी पाठवतो. फुलं पाठव. तुम्ही ते ना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो. तो इथे डॅडी डॅडीचा सायरन आपल्या घरात कधी घुमणार हो? मॅटर्निटी होम टू माय हाऊस. डॅडी डॅडीचा सायरन कधी घुमणार? आम्हाला अजिबात वाईट वाटलेलं नाही. त्याला काय वाईट वाटेल? त्याला काय वाईट वाटेल? मुलगी झाली सांगते तू. उदळकर मित्र आहे, ट्रेन फिलॉसॉफर अँड गाईड. पाय सुद्धा ऐसून झालं. हो गेले का तुम्ही? हा गेले गेले सर, ठीक आहे. दी दी. अरे मधुरा, काय म्हणतेस? मस्त मजेत. तू कशी आहेस? मी पण छान. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स मावशी झाल्याबद्दल आणि आई होणार असल्याबद्दल. नंतर अगं कामाच्या गडबडीत विसरून गेलेस म्हणून आत्ताच म्हणून टाकलं. सो स्वीट, थँक्यू. बरं मला सांग, माझी भाची कुठे आहे? तू नक्की कोणाला भेटायला आलीस? भाचीला की तुझ्या दीला? म्हणजे म्हणजे जर तुला तुझ्या भाचीला भेटायचं असेल ना, तर सत्यजित दादांच्या रूम मध्ये जावं लागेल. आणि दीला भेटायचं असेल तर आमच्या आईंच्या रूम मध्ये. नेत्रा, तुला नक्की म्हणायचं काय? कसं आहे मधुरा, आजकाल एक बॉर्डर आखून दिली आहे सत्यजित दादांनी. त्यामुळे उगाच गेल्यानंतर तुझा गोंधळ नको व्हायला. मी आलीच. दी दी दी. अगं मधुरा, ये ना. बस बस. कधी आलीस तू? ठीक आहे, आत्ताच येते. अगं तुला भेटायला मी तुझ्या रूम मध्ये गेले होते. तू तिथे दिसली नाही म्हणून म्हटलं शालिनी मावशींना विचारावं, तर तू इथे दिसलीस. कशी आहेस? काळजी घेतेस ना स्वतःची? पण तू विषय बदलतेस हे कळतंय मला. अगं अगं नाही ग, तसं काहीच नाही. नाही दी, तसंच आहे. अगं तू बोलली नाहीस तरी इतकं कळण्या इतपत तज्ञ नक्कीच आहे मी. आणि बाळ कुठे? दी, मी काय विचारतेय, बाळ कुठे? अगं ते ते यांच्या रूम मध्ये आहे. म्हणजे आता ती तुझी रूम नाही? अगं तसं काहीच नाहीये मधुरा. तसंच आहे. अगं तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला कळतं. आपण बहिणी आहोत अगं सख्या. लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय आपण दोघी.
तुझ्या या आवाजाच्या चढ उतारावरनच मला कळते तुझ्या मनात किती घालमेल चालली आहे ते. दी, मला सांग ना काय झालंय. दी, इकडे बघ, माझ्याकडे बघ, सांग मला काय झालंय. अगं काही नाही. मला त्यांनी बंदी केली त्यांच्या रूम मध्ये जाण्यापासून आणि माझी व्यवस्था सगळी आईच्या रूम मध्ये केली. जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा माझ्याकडे आणलं जातं आणि नंतर बाळ तिकडे आणि मी इकडे.